भिवंडी महापालिका प्रशासनानं शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची संख्या जाहीर केली आहे। त्यात 1311 इमारती धोकादायक असून त्यापैकी 287 इमारती या अतिधोकादायक C1 या श्रेणीत मोडत आहेत। धक्कादायक बाब म्हणजे 1311 धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींमधून 3000 कुटुंबांमधील 15,000 नागरिक हे जीव मुठीत घेऊन वास्तव्य अजूनही करतायत। भिवंडीतील इमारत दुर्घटनांच्या अलीकडच्या घटनांमध्ये मिळून 90हून अधिक बळी गेलेत। त्या पार्श्वभूमीवर भिवंडीतील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींवर कारवाई करून संभाव्य दुर्घटना टाळावी अशी अपेक्षा ही नागरिकांकडून व्यक्त करण्यात येते। धोकादायक इमारतीमध्ये आज अनेक ठिकाणी लोक राहत आहेत आणि महानगरपालिका अकार्यक्षम असल्याने त्या लोकांना त्या ठिकाणी काढण्यासाठीचा प्रयत्न करत नाहीत। आता या धोकादायक इमारतीमध्ये जेव्हा त्या पडतील, लोक मृत्युमुखी पडतील, तेव्हा त्या लोकांची प्रेतं बाहेर काढली जातील, त्यांच्या मृत्यूची वाट पाहिली जाईल। आणि भिवंडी महानगरपालिकेला मी विनंती करतो की आपण धोकादायक इमारतीमध्ये त्वरित कारवाई करून त्या ठिकाणी योग्य ती कारवाई करावी आणि लोकांचे जीव जाण्यापासून वाचवावे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।